आज आपण इथं सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो. हा महिला दिन साजरा करण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आजच्या या युगामध्ये महिलांसाठी जी असमानता या समाजामध्ये आहे त्याबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी. त्याचबरोबर ज्या महिला आहेत त्या महिलांना त्यांचे हक्क, कायदे, कानून, त्यांचे स्वातंत्र्य या संदर्भाबद्दलची माहिती मिळावी आणि त्यांच्यामध्ये त्याची जाणीव व्हावी. हा दिवस संपूर्ण जगामध्ये महिला दिन म्हणून साजरा केला जातो. युरोपमध्ये 1975 मध्ये महिला दिन 8 मार्चला साजरा व्हावा असं जाहीर केलं आणि त्याचबरोबर 1996 साली तेव्हापासून हा महिला दिन साजरा करत असताना एखादी थीम घेऊन साजरा करावा असंही सांगण्यात आलं. कारण हा दिवस हा महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या कर्तृत्वाला दाद देण्याचा असा म्हणून हा दिवस सर्व जगामध्ये साजरा केला जातो. या दिवसानिमित्त सर्व जगामध्ये महाविद्यालयांमधून, शाळांमधून, कार्यालयांमधून निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम, कार्यशाळा या आयोजित केल्या जातात आणि महिलांच्या समोर एक आदर्श व्यक्तिमत्व आणून तिच्या अनुभवामधून त्या महिलांना अनुभव मिळावे. त्यांच्यामधल्या काही ज्या गोष्टी असतात अंतर्मनामध्ये की ज्या त्यांना सरळ असतात, त्याचं उत्तर कुठं मिळत नसतं, अशा ज्यावेळेला माझ्यासमोर येऊन बोलतात त्यावेळेला त्यांच्यामधून त्यांना इन्स्पिरेशन मिळतं आणि त्यांच्या विचारांना वाढ मिळते. म्हणजेच हा दिवस, महिला दिवस हा आपल्या महिलांसाठी खूप आनंदाचा, सन्मानाचा असा दिवस आहे. आणि हाच दिवस 8 मार्च दिवशी आपल्याला जमला नाही, पण आपण असतो आपल्या महाविद्यालयामध्ये साजरा करतो. या वर्षीची महिला दिनाची जी थीम आहे इन्स्पायर इन्क्लुजन, म्हणजेच काय तर महिलांमध्ये गुंतवणूक करा आणि प्रगतीला गती द्या. याचाच अर्थ काय तर सर्वसमावेशक समाज निर्माण करा. आणि हा सर्वसमावेशक समाज निर्माण करायचा म्हणजे काय करायचं तर जीवनाचे जे सर्व पैलू आहेत त्या पैलूंची गुंतवणूक महिलांच्या मध्ये करायची. म्हणजेच काय तर महिलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये गुंतवणूक करायची. त्या सर्व जीवन मूल्यांना त्यांना सर्वसमान न्याय द्यायचा. आणि हा सर्वसमान न्याय द्यायचा म्हणजे काय तर त्यांनाच ज्या वेळेला अशा पद्धतीचे तुम्ही सहकार्य कराल, सर्वसमान त्यांना न्याय द्याल, अशा वेळेला त्यांचं व्यक्तिमत्व हे घडेल आणि त्या ती स्थिती सक्षमपणे आणि सक्षमीकरण तिथं झाल्यामुळे साहजिकच आहे की तिचा जो उपयोग आहे त्या जगासाठी, या देशासाठी, या समाजाच्या प्रगतीसाठी होईल. म्हणजे सर्व समावेशक जग निर्माण करायचं असेल, समाज निर्माण करायचा असेल तर पुरुषांच्या बरोबर समान संधी ही स्त्रीला मिळाली पाहिजे आणि ही संधी देत असताना तिला सर्व क्षेत्रामध्ये पुढं आणलं पाहिजे. तिच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. तिच्यामध्ये बौद्धिक क्षमता जी आहे तिचा वापर जगाच्या प्रगतीसाठी करून घेतला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला हा समानतेचा आपण विषय मांडतो त्यावेळेला हा फक्त स्त्रियांमध्ये नसून तर हा बदल किंवा हा समावेशकतेचा विचार हा समाजाने सुद्धा स्वीकारला पाहिजे आणि त्यासाठी समाजाला प्रेरित केलं पाहिजे. आणि ही थीम आहे, ही थीम हेच सांगते की स्त्रीला तर महत्त्व द्या, स्त्रियामध्ये गुंतवणूक तर कराच, पण त्याबरोबर समाजामध्ये सुद्धा ही जागृती करून द्या की समाजाने स्त्रीला समानतेवरती स्वीकारलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेला अशा पद्धतीचा समाज तयार होईल त्यावेळेला भेदभाव विरहित आपण आयुष्य जगू, समानतेचं आयुष्य जगू आणि समानतेचं वातावरण, आनंदाचं वातावरण या जगामध्ये निर्माण होईल. हे एवढं सोपं नाहीये, पण कुठंतरी त्याची सुरुवात होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ही थीम ह्या वर्षीची घेतली. आता महिला दिन म्हणजे काय, महिला दिन का साजरा करायचा, त्याची ह्या वर्षीची थीम काय आहे, तिचा उद्देश काय आहे हे आपण ऐकू. आजचा आपल्या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम आपण करतो आहोत. हा कार्यक्रम पण या थीम अंतर्गतच आपण करतो. तर कसं आजचा हा जो एवढा वेगळा कार्यक्रम सुरू झालेला आहे, खूप छान स्वागत सादर झालं, खूप सुंदर रांगोळी तयार केली आहे, खूप छान सूत्रसंचालन सुरू आहे. हे सर्वजण मुलं करत आहेत. दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये
मुलांचा सहभाग कुठेच नसतो. पण आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर शिकत असणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, त्यांना शिकवत असणाऱ्या ज्या प्राध्यापिका आहेत, त्या सर्वांच्या प्रती त्यांचा असणारा सन्मान, त्यांच्याप्रती असणारा त्यांचा आदर कृतीतून व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि हे मला प्रास्ताविकेमध्ये सांगायला खूप आनंद होतो की ही जी थीम आहे त्या थीमनुसार आम्ही आमच्या मुलांच्या मध्ये ह्या शिक्षकी पेशामध्ये ही मुलं पुढच्या काही वर्षानंतर जाणार आहेत, तर त्यांच्या ह्या विद्यार्थी दशेमध्येच ही जीवनमूल्य आम्ही त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने रुजवत आहे. खरं बघायला गेलं तर पाश्चात्यांना आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे, पुराणामध्ये अर्धनारी नटेश्वरला खूप महत्व आहे. आपल्याला माहिती आहे की अर्धनारी नटेश्वरचं महत्व काय आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे. शिव आणि पार्वती यांच्या त्या दोघांच्या जोडीमधून समाजाला आपल्या काय त्या पद्धतीचा उद्बोधन होत असतो. कारण प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते, प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते आणि ती स्त्री लपलेली असते. त्या स्त्रीला ही कोमल भावना आहे, विचार आहे, मन आहे. ज्या पद्धतीने आपण महिला दिनाला महिलांसाठी हा साजरा करतो, महिलांचं कौतुक करतो, महिलांना आदर देतो, त्याच पद्धतीने मला वाटतं की महिला दिना दिवशी ह्या पुरुषांच्या मधल्या स्त्रीचाही सन्मान करावा. त्यांच्या मनामध्येही त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत, आज जर तुम्ही बघितले की रांगोळी उत्कृष्ट काढले, त्यांच्यामध्ये ते स्त्रीचंच गुण आहे ना. एक गाणं किती सुरेख आवाजामध्ये ह्या दोघांनी म्हणलं, म्हणजे तो कोमल आवाज त्यांच्यामध्ये आहे. एक सुंदर सूत्रसंचालन सुरू आहे, तेही एक कलागुण त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये असणाऱ्या या सुप्त गुणांना आपण आज वाढ देतो. आज त्यांनाही जाणवलं की माझ्यामध्ये अरे इतके छान गुण आहे, मी हे सगळं करू शकतो. आणि जर त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या स्त्रीला त्यांनी चांगल्या पद्धतीने समजलं, त्या कृतीमधून काय झालं की त्यांना तो अनुभव आला आणि त्या अनुभवामधून त्याच्यामध्ये असणारी स्त्री त्यांना समजली. आणि अशा पद्धतीनं जर प्रत्येक गोष्टीचा अनुभव या विद्यार्थ्यांनी घेतला, या पुरुषांनी घेतला, तर एक स्त्रीचं व्यक्तिमत्व खूप चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी त्यांना अशा पद्धतीचे कार्यक्रम किंवा ही अशी केलेली कृती ही खूप उपयोगी पडेल. आणि म्हणजेच मग समाजामध्ये स्त्रीवरतीचे अत्याचार होतात किंवा स्त्रीच्या कार्यक्षमतेवरती जेव्हा बोट उगारलं जातं, त्यावेळेला त्याला कळेल अरे नाही, ते करत असताना हा पाठीमध्ये एवढा त्रास होतो, किंवा ती स्त्री त्याला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. म्हणजे हा अर्धनारी नटेश्वर जर आहे, त्याला जर आपण चांगल्या पद्धतीने घडवला तर समाजामध्ये स्त्रीची जी अवहेलना होते किंवा तिला जे दुय्यम स्थान दिलं जातं ते कुठेतरी कमी प्रमाणात होते. आता हे सर्व फक्त शहरांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. तसं बघायला गेलं तर समाज हा जो आहे हा शहरापुरता मर्यादित नसून खेड्यापर्यंत आहे, मागासलेला काही समाज आहे, तिथंपर्यंत हे विचार पोहोचत नाही. आणि म्हणूनच या पद्धतीचे दिवस आपल्याला साजरे करावे लागतात. मग आपले हे विद्यार्थी जे आहेत ते जर भविष्यामध्ये जाऊन शिक्षक होणार असतील आणि आपणच जर त्यांना तयार केलं, तर ह्या खेडोपाड्यांमध्ये सुद्धा ह्याची कुठेतरी एक हिंदी पेटेल आणि ती जाणून जागृती होईल. आणि हेच विद्यार्थी उद्या जर लहान मुलांच्यामध्ये हे जीवन मूल्य रुजू करू शकले तर खूप लवकर जगाला एक सुंदर नवीन जगाचं रूप जे आहे ते बघायला मिळेल. ह्या सर्व उद्देशाने आम्ही आपल्या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम थोडासा वेगळ्या पद्धतीने केला की जी थीम आहे त्या थीमनुसार आम्ही आमच्या मुलांना लिंग भेदभाव याच्या पलीकडे जाऊन काम करत असताना येणारे अनुभव दिले आणि हा सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी त्याच्यामध्ये जीवनमूल्य दूर करण्यासाठी हा कार्यक्रम केला. बाकी महिला दिनाबद्दलची आणि ह्याबद्दलची माहिती आपले प्रमुख पाहुणे देणारच आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमानिमित्त महिला दिनाची शुभेच्छा देते आणि हा कार्यक्रम थांबवते. माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी समीर पाटील यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. ओम तेजस्वी नावाने नमस्ते. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक, B.Ed प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी यांना मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो व आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लावलेल्या प्रमुख पाहुण्यांचा मी परिचय करून देण्यासाठी तो उभा राहिलेला आहे. तर पाहुण्यांचा परिचय मी करून देत आहे. आपल्याला आज लावलेले प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री वसंत आपटे सर,
त्यांचा जन्म 1949 रोजी झालेला आहे. शिक्षण त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. व्यापार, वाहतूक आणि मुद्रण असे 56 वर्ष व्यवसायाचा त्यांचा अनुभव आहे. आपले जग या नियतकालिकाचे 44 वर्ष संपादन व संशोधन ते करत आहेत. यासोबत गर्जन, ध्यास आदर्शाचा, येरळा समाचार, सेंद्रिय विचार इत्यादी नियतकालिकांचे संपादन त्यांनी केलेलं आहे. याशिवाय अनेक ग्रंथ, स्मरणिका, गौरव अंक आणि विशेष अंक यांचे संपादन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर 4 चरित्र, 7 संकलन आणि लेखन, 12 ग्रंथ संपादन, 6 वृत्तपत्री सदराचे संग्रह, 1400 पृष्ठांचा अनुवादित शिवचरित्र ग्रंथ असे एकूण 30 पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. केसरी, तरुण भारत, लोकसत्ता, व्यापारी मित्र, विकल्प वेद, विमर्श, ग्राहक हित इत्यादी नियतकालिकातून लेखन सर करत आहेत. त्याचसोबत ग्राहक पंचायत विकास ट्रस्ट, येरळा प्रोजेक्ट पत्रकार संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, कराड शिक्षण मंडळ इत्यादी सामाजिक संस्थांमधून आजवर स्वयंसेवी काम त्यांनी केलेलं आहे. तसेच सामाजिक संवर्धन आणि माहिती संकलन यासाठी महाराष्ट्रातील सर्व तालुके तसेच इतर अन्य राज्यांमध्ये त्यांनी दौरे करून भेटी दिलेल्या आहेत आणि विविध भाषणांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. असा आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात परिचय आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला सांगतो आहे. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे. यानंतर सर्वप्रथम मान्यवरांचे व उपस्थित सर्व महिला प्राध्यापकांचे स्वागत होईल. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होईल व अध्यक्षीय समारोपानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री वसंतराव आपटे सर यांचे स्वागत महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बी मर्गे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या महाविद्यालयातील प्रतिभा भोग, प्राजक्ता पोपळे, योगिता गायकवाड, तेजस्विनी सावंगे त्या प्रशिक्षणार्थींना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व महिला मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. सो पाटणकर मॅडम यांनी माननीय प्राचार्य डॉक्टर बी मर्गे सर यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. नमस्कार. एक विशेष सत्कार आहे आपल्या सरांचा आणि जरी ते फूल आणि खाऊचा बॉक्स मी काढलेला असला पेढ्याचा तरी हा सगळा जो सत्कार आहे तो आपल्या सगळ्यांच्या वतीने आहे.
ते व्यासपीठावर बसलेले सर्व प्राध्यापक, माझ्या समोरचे सर्व सहकारी आणि तुम्ही सगळेजण यांच्या वतीने, कारण वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टीनं आणि संस्थेच्या दृष्टीनं नॅक कमिटीमध्ये ज्यांची निवड झाली आहे सदस्य म्हणून, नॅक कमिटीमध्ये आता मी वेगळं सांगायला नको, गेले 2 वर्ष तुम्ही ते सतत ऐकताय आणि त्यासाठी काय धडपड करावी लागते, पण त्याचं सदस्य म्हणून आपला एखादा माणूस जाणं तिथपर्यंत, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कॉलेजचं नाव ज्यांनी मोठं केलंय ते आपल्या कॉलेजचे, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य मर्जे सर, त्यांच्यासाठी तो जोरदार टाळ्या आपल्याला विनंती करते की सरांचं तोंड गोड करावं. टाळ्या जरा हळू वाजवा. आपले सर ग्रंथालयाला एक पुस्तक भेट देणार आहे. त्याचा स्वीकार माननीय प्राचार्य डॉक्टर विपिन मर्जे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री वसंतराव आपटे सर यांना आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. मी ज्या वृत्तपत्राचं संपादन करतो 46 वर्ष, त्याच्या शिरोभागी ही ओळ छापलेली असायची. त्याच ओळीला सुरुवात करायची असं मला वाटतं. नॅकच्या समितीवरती निवड झालेले सन्माननीय प्राचार्य हा मोठा सन्मान घेऊन आज आपल्या समोर आले. ते अध्यक्षस्थानी असलेले मर्जे सर, मला निमंत्रित करणाऱ्या यादवबाई, संस्थेच्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि सांगलीतल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ज्यांचा की पर्सन म्हणूया अशी भूमिका असते अशा पाटणकर होय आणि महाविद्यालयातील सगळ्या प्राध्यापिका, शिक्षक आणि अजूनही यावर्षी कुठेतरी पोरानो आणि पोलिनो म्हणायला हरकत नाही. पुढच्या वर्षी तुम्ही शिक्षक व्हाल त्यावेळेला पूजन वगैरे म्हणायला हरकत नाही. महिला दिनाचा कार्यक्रम पुरुषांनी आयोजित केला आहे ते मला काल काही मुद्दांना आवडून सांगितलं. खरं म्हणजे आपल्याकडे नारी शक्ती, स्त्री शक्ती, दुर्गा अवतार असं आपल्याकडं पुरातन काळापासून मगाशी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अर्धनारी नटेश्वर. पण अर्धनारी नटेश्वर ही नृत्याची साधना करणारी एक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी सगळ्यात आवश्यक असतं की त्या दोघांचाही पदन्यास सारखा असावा. म्हणजे आपल्याकडे लहानपणी शाळेत असताना टिपाई दौड तुम्ही अनुभवली असेल. दोघांचे पाय एका रुमाला बांधतात आणि ती दौड करायची असते. तो पदन्यास चुकला की दोन्ही पोरं कडकडून पडतात. तसा इथं अर्धनारी नटेश्वर हा स्त्री आणि पुरुष या दोघांचा जर पदन्यास उत्तम असेल आणि तो चिरंतन टिकेल तर हे विश्व हे योग्य तऱ्हेनं उत्तम नर्तन करणारं ठरतं. नाहीतर मग तो नाचरेपणा होतो. आणि मग स्त्रियांच्या बाबतीत महिला दिन साजरा करताना स्त्रियांचं महत्व सगळ्यांनी जाणून घ्यावं, त्यांना महत्व द्यावं वगैरे वगैरे ठीक आहे.
पण मला ही गोष्ट पटत नाही की महिलांना अबला का म्हणतात. खरं म्हणजे त्या सबल आहेत. आणि कुठंही गेलात तुम्ही तरी मुलांच्यावर संस्कार करणं किंवा मला इथं आल्यावर फार मोठी सुखद आश्चर्याची गोष्ट आढळून आली की बीएड कॉलेजमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. कारण शिक्षणाचं काम मुलांच्यासाठी तरी जेवढ्या महिला उत्तम करू शकतात तेवढं पुरुषांना काही जमतच असं नाही. कारण ते स्त्री स्वरूपामध्ये मातृ स्वरूपामध्ये शिकवावं लागतं मुलांना. आणि साधारण 8वी 9वी पर्यंतच्या मुलांना तरी बालवाडीपासून ती जर महिला शिक्षिका असेल तर त्या वर्गातली मुलं पुढच्या काळामध्ये अधिक संस्कारित असतात असा शिक्षणशास्त्रातला सिद्धांत. नाईलाजानं आमच्या वेळेला ती शिक्षक मंडळी होती कारण त्यावेळेला बायका बाहेर पडत नव्हत्या घराच्या बाहेर. आणि शिक्षण आता माझ्या आईचं तर 2री 3री झालेलं शिक्षण, ती कशी बिचारी शाळेत येणार आणि काय. परंतु तरी सुद्धा ती प्रचंड वाचन करायची. 2री 3री तरी त्या काळात म्हणजे 100 वर्षापूर्वी ती शिकलेली असली तरी सुद्धा ती वाचन खूप करायची आणि त्या अर्थानं ती शिकलेली होती. तिनं असा भेदभाव त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वीच्या 50 वर्षापूर्वीच्या माझ्या लहानपणीच्या कधी केलेलं नाही. परंतु मधल्या पारतंत्र्याच्या काळामध्ये महिलांवरती जी बंधनं आली आणि त्यामुळं त्या बंधनामध्ये स्त्री इतकी राहिली की आम्हा पुरुषांना तीच सवय झाली की महिलांनी बाहेर पडायचंच नसतं, तू कशाला बाहेर आलीस वगैरे असं. एक काळ तर असा होता की हरिनारायण आपल्याची कादंबरी आहे आणि त्याच्यामध्ये त्या स्त्रीचं वर्णन केलं. दुपारची वेळ होती आणि ती घरातली महिजी होती, ती मध्यमयी नव्हती आणि ती घरातलं सगळं आवरासावरी करून झाकपाक करून स्वयंपाकघरावरून माजघरामध्ये येऊन बसलेली होती. घराच्या पूर्वी मोठी घर होती, मागचं स्वयंपाकघर, मध्ये माजघर, मग बाजूने कोणी कुठचा सोफा वगैरे. हल्ली ती काय कॉन्व्हेंट नसते पण त्या काळातलं ते वर्णन. आणि ती बाई अगदी आवरावरी करून माजघरामध्ये येऊन बसलेली होती आणि तिचं नवरा बाहेरच्या कामातनं सगळ्या बाहेरून आल्यानंतर सोफ्यावर चढला, बाहेर सोडून वर आला. त्यानं ती पगडी काठी सगळं ठेवलं आणि माजघरात एक पाऊल त्यानं आत टाकलं. माजघर अंधारी होतं, त्यावेळेला काही लाईट बी भानगड नाही, व्हेंटिलेशनचा तर विचारच नव्हता. माजघर अंधारी होती आणि त्या माजघरामध्ये उभरा ओलांडून त्यानं पाय टाकल्याबरोबर त्याची जी बायको होती ती परत सर्वपणे दिशी उभा राहिली. त्या नवऱ्याला वाटलं की आज कोणीतरी महिला आहे, ती बायको आहे हे त्यांना तितक्या अंधारात ओळखलं नाही आणि म्हणून त्यानं चटणीशी कोण आहे असा उत्तर दिला. म्हणल्यावर ती बाई चटणीशी सावरून म्हणली कोण नाही, मी आहे. म्हणल्यावर ते पटदिशी त्याच पावली उभरा ओलांडून बाहेर आला तो सगळं. बायको स्वतःची होती तरी ती बसलेली म्हणल्यानंतर नवरा आहे. एवढं होऊन सुद्धा ती बाई संध्याकाळच्या वेळेला शेजार पाजारणीशी बोलताना गप्पा मारताना सांगत होती आज हे माझ्याशी बोलले. काय बोलले ते म्हणाले कोण आहे, मी म्हणाले मी. एवढा संवाद स्त्री पुरुषांचा होणं असा एक काळ होता. महिला दिन का साजरा करावा लागतो याचं हे उत्तर आहे. आणि म्हणून महिला आजच्या काळामध्ये काही तशी परिस्थिती नाहीये. तुम्ही बघता की इतर वेळेला मुलांना अनुभव असेल की हल्ली मुलांच्या पेक्षा मुलीच गोड आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये आपण पाहतो की मुली हल्ली आघाडीवर आहे. फर्स्ट क्लास मध्ये मुली आहेत. मुली विमान चालवायला लागल्या, त्या कल्पना चावल्यासारख्या देशावरती शिकून सुद्धा मोठ्या व्हायला लागल्या वगैरे सगळं खरं आहे. हल्ली रँक मध्ये सुद्धा बऱ्याचशा ICS मध्ये, IAS मध्ये, MPSC मध्ये बऱ्याचशा मुलींचं प्रमाण आघाडीवर आहे. मुलांनी काही एवढं वाईट मानून घ्यायचं झालं नाही, नंतर ते आपल्याला मिळणार आहे. परंतु मुद्दा असा की ह्या सगळ्यामध्ये महिलांना समानत्व देण्यासाठी इतके प्रयत्न का करावे लागतात. त्याचं कारण असं की मुलींची किंवा स्त्रियांची स्वतःची मानसिकताच एक अशी घडली आहे की आपण कमी आहोत, आपण दुसऱ्या स्थानावरती आहोत आणि त्या दुसऱ्या स्थानावरचा राग त्यांना काढावासा वाटतो. आज निरीक्षण असं सांगते जागतिक पातळीवरचं की महिला दिन कार्यक्रम महिलांनी साजरा करण्यापेक्षा आता पुरुषांनी साजरा मुद्दामून करावा, कारण महिलांच्या शत्रू आहेत असं प्रमाण फार वाढायला. आपल्याकडे घटस्फोटाचं प्रमाण इतकं वाढलं आणि जे निरीक्षण त्यामध्ये नोंदवण्यात येतात ना त्यामध्ये असं होतंय की ते निरीक्षण महत्वाचं असं आहे की हे घटस्फोटाचं प्रमाण वाढण्यामागं महिला कारणीभूत आहे. मुलाची आई
किंवा मुलीची आई सुद्धा, मुलगी लग्न होऊन सासरी गेली, इथे ज्या विवाहित महिला आहेत, मुली आहेत, त्यांना नेमका अनुभव असेल की मुलीची आई मुलीच्या संसारामध्ये जास्त ढवळावं लागते आणि आपल्या जागी तिला कल्पना करून तिला सगळं शिकवू पाहते, त्याला जास्त शिकवते. खरं म्हणजे तुम्ही आता 17-18 वर्षाची काय कोणी लग्न होत नाही, हल्ली 21च्या पुढं, कदाचित 25च्याही पुढं, म्हणजे ते पूर्ण मॅच्युअर्ड आहे, पूर्ण प्रगल्भ आहे, पूर्ण शिकलेले आहे, त्यांना जग कळतंय, त्यांना विज्ञान कळतंय. परंतु विज्ञान कळलं तरी प्रपंच कळेलच असं नाही. आणि हे शिक्षण आपल्याला जेवढं आई किंवा घरातल्या महिला पूर्वीच्या काळाच्या देत होत्या, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, त्यांच्या संस्काराचे प्रश्न आहेत, हे सगळं कसं तयार होणार ना? हे काही भांडणातच तयार होत नाही. महिला दिन साजरा करायचा म्हणजे पुरुषांविरोधात भांडण असा त्याचा अर्थ कृपा करून कोणी घ्यायचं कारण नाही. मधल्या काळामध्ये जेव्हा सुरुवात झाली महिला दिन साजरा व्हायला, म्हणजे उल्लेख केला की 75 सालपासून वगैरे, म्हणजे आता जवळजवळ 50 वर्ष झाली. या मधल्या काळामध्ये एक लाट अशी येत गेली विचारांची की महिलांना दाबलं जातंय, महिलांना खाली ढकललं जातंय, याला पुरुष कारणीभूत आहे. वास्तविक तसं नाही आहे. एका रथाची 2 चाक आहेत, स्त्री आणि पुरुष. त्यामुळे एक चाक लहान आणि एक चाक मोठा असेल तर रथ काय होणार ना, एका बाजूला फिरेल किंवा एका बाजूला वळणच मारेल, तो सरळ चालणारच नाही. त्यामुळे या दोन्हीमध्ये समानता असणं, समरसता असणं, लहान मोठे पण नसणं, याला तो अर्धनारी नटेश्वराचा मार्गाचा उल्लेख आहे, तो पदन्यास त्याला जातो. नाहीतर आपल्याकडे हे उघड कुणाचं, माझं तर तुझं, आता घरावरती प्रॉपर्टीवरती महिलांची नाव वाचली पाहिजे, मुलाला मातेचं नाव वापरलं पाहिजे वगैरे, ते मुद्दाम करावं लागायला लागलं, योजून करावं लागलं. त्याचं कारण अशी गरज नाही आहे, पण त्याचा परिणाम उलटही बऱ्याच ठिकाणी झाला. म्हणजे महिलांच्या त्रासामध्ये महिलांचं प्रमाण ही भयानक गोष्ट झाली. सासरे बुवा किंवा नवरा समजून घेतो, सासू किंवा बायको समजून घेत नाही, असं नव्या जगातलं, शिकलेल्या जगातलं एक निरीक्षण आहे. आपल्याला माहिती आहे की केरळमध्ये सर्वात जास्त साक्षरता आहे. आपल्याकडे भारतामध्ये सगळ्यात जास्त साक्षरता 96% केरळमध्ये, बिहारमध्ये सगळ्यात कमी आहे. आपल्याकडे सिंधुदुर्गला सगळ्यात जास्त आहे, 94-95%. परंतु गंमत अशी की स्त्रियांवरच्या अत्याचारांचं प्रमाण जे नोंद होतंय ते केरळमध्ये सगळ्यात जास्त. तिथले जे आखाती देशामध्ये लोक जातात मोलमजुरीसाठी, त्याचं प्रमाण केरळमध्ये सगळ्यात जास्त. म्हणजे शिकून केलं काय, तर दुसरीकडे जाऊन मोलमजुरी केली किंवा इथल्या बायकांना ताप देत बसली. मग ती शेजारी असेल, गावातली असेल, कोणी असेल, शिक्षणाचा उपयोग काय झाला तर महिलांवरचे अत्याचार वाढले. कारण त्या कृत्या, त्या आयडिया सगळ्या त्यांना कळाल्या. हे जर शिक्षणाचा उपयोग आणि BEd होण्याचा उपयोग आणि शिक्षिका होण्याचा उपयोग असेल तर तिथं गडबड. आणि म्हणून माझी प्रॉपर्टीवर नाव लागणं, माझं संसारात नाव लागणं, मला बँक खातं उघडता येणं, याचा अर्थ असमानता नाही आहे, त्याच्यामध्ये समानतेचा धागा असला पाहिजे. एक दुपारची वेळ होती आणि नवरा बायको घरामध्ये भांडत बसले. खूप रागा झाला. मी शेजारी होतो असं म्हणजे आपल्यासारखा एक शेजारी होता आणि बायका त्या भांडायला लागल्या. म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती जोरात भांडतात, तुमचाही अनुभव असेल म्हणजे स्वतःचाही असेल. तर दुपारची वेळ होती, जेवण वेळ झालेली, शेजारी पाजारी सगळं शांत असलेलं आणि ह्या दोघांचं पेटलं. कशावरून पेटलं आणि काय त्याला निमित्त असतं किंवा त्याला काय तर्कशुद्ध विधान वगैरे काही नसतं. तुमचं माहिती आहे की तुमचं प्रश्न तेच सुरू झालं. फार रोजगारी झाली, भांडी फेकून झाली, काहीतरी फेकाफेकी झाली सगळं. आणि मग तो शेजारी होता, तो वैतागला म्हणजे काहीतरी गंभीर होत असेल, काहीतरी तुम्हाला इजा झाली, काहीतरी होत असायचं. म्हणून तो पोलीस स्टेशनमध्ये गेला, म्हणाला की आमच्या शेजारी बघा नवरा बायको काय भांडायला लागले, मित्र काय काय चाललंय, जरा तुम्ही आलात तर बरोबर. तो पोलीस आला, विचारा पट्टा बिट्टा त्यांना आवडला आणि पायरी चढत आला. तोपर्यंत काय झालं होतं, हे दोघही जण भांडून दमले होते आणि एक ह्या पायरीवर एक त्या बाजूच्या दरवाजाची दोघं जण अशी घुसघुसत बसले. तो पोलीस आत आला आणि आत पाऊल टाकता म्हणला, या घराचा मालक कोण? म्हणजे ती बाई तारा पोळायला त्यासाठी तर चाललंय म्हणजे सकाळ. हे भांडण पोलीस सोडवू शकत नाही, कायदा सोडवू शकत नाही. कायद्यानं तुम्हाला अधिकार दिले तरी संस्कार कायदा देतो. संस्कार हे घरी व्हावे लागतात, संस्कार हे स्त्रीनं द्यावे लागतात. आपल्याकडे ह्या ज्या स्त्रियांची तुम्ही सगळ्यांची फोटो जे लावलेले आहेत त्या सगळ्यांच्या मागे एक एक पुरुष आहे आणि त्या दोघांनी एकत्र काम करण्यामुळे लता मंगेशकरची अनेक गाणी जी आली त्यामध्ये
संगीत दिग्दर्शक जे होते ते सगळे जवळजवळ पुरुष आहेत. एखादी स्त्री तिने स्वतः सुद्धा काही वेळा संगीत दिग्दर्शन केलंय, पण सूर सांगणारा पुरुष आहे आणि तिचा सूर आहे ती स्त्री. सगळ्यांचं कसं आहे ते बघा, जिजाऊंचं कसं आहे, शहाजी महाराज होते आणि त्यांनी योजून जिजाऊंना बाग शिवाजी हातामध्ये देऊन काही कारभारी देऊन स्वतः भगवान वर देऊन त्यांना पुण्याला पाठवली. जिजाऊ तयार झाल्या त्याचा अर्थ मागं त्यांच्या शहाजी राजांचा भक्कम आला होता. तसं या सगळ्यांचं आहे. कल्पना चावलाचा अंत झाल्यानंतर आजही त्यांच्या नावानं लोणावळ्यामध्ये प्रचंड मोठं केंद्र चालू आहे, कल्पना चावला विज्ञान केंद्र म्हणून. आणि तिथं तिची आई वडील सगळे येऊन जातात आजही, त्या मुलीच्या नावानं तो अश्रू काढतात आणि तिथं आलेल्या मुलींना पुन्हा ते स्कॉलरशिप देतात. हे संस्कार खूप छान आहेत ना. कल्पना चावला वैज्ञानिक होती याच्याबद्दल वाद नाही, परंतु अंतरिक्षात गेली तरी तिचा संस्कार आणि तिच्या घरचा संस्कार हा बाजूला गेला नाही आणि म्हणून त्या मुली आणि ते स्त्री मोठी होती. म्हणून तुमच्यामध्ये सुद्धा मैत्रिणींमध्ये सुद्धा हा धागा कायमचा असला पाहिजे. आज सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न निर्माण झाला असेल आपल्याकडे तर कुटुंब व्यवस्थेमध्ये संवाद कमी झाला आणि हा संवाद फक्त स्त्री टिकवू शकते. जरी एखाद्या मुलावरनं वडील गातावले तरी तुम्हाला माहिती आहे की आई समजूत घालली बापाची, असू देव लहान आहे तुम्ही, चालायचंच ना, चुकलं असेल तुम्ही कशाला एवढं म्हणावं घेता, मी बघते त्याला म्हणून तो रुसला असला तरी त्याची समजूत घालून त्याला जेवायला लावण्याचं काम आईचं असतं. वडील एखाद्याला म्हणतात जाऊ दे काय जेवढा नाही 2 दिवस तर काही होत नाही, पण आईला जेवण जात नाही की बिचारी त्याला गोड बनवून काहीतरी करून आत आणते. हे दोघांचं काम आहे. बापाचं काम रागवण्याचं पण आहे आणि आईचं काम समजूत घालण्याचं पण आहे. आणि म्हणून कुटुंब टिकत होतं. आज कुटुंब विस्कळीत व्हायला लागलं त्याचं कारणच हे की त्यांच्यामध्ये संवाद नाही आहे. जगाच्या पाठीवर जे लोक विज्ञानानं आणि उद्योगानं प्रगत झाले असं आपण म्हणतो त्या सगळ्यांच्या मध्ये स्त्री पुरुष हे भांडण आहे, संस्कार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि पुढची पिढी ही आधीच्या पिढीनं वैतागली आणि आधीची पिढी ही निराधार असल्यासाठी वागायला लागली. औषधोपचाराने इतकी क्रांती केली. जपानमध्ये आज बरेचसे लोक 90च्या पुढे आहेत, पण मुद्दा असा आहे की त्यांच्याकडून नातवंड नाही येत खेळवायला. अहो नातवंडांना आजोबाची विषय ओढली आणि आजोबानं त्याला बोलल्याची आणि सिनेमाची गोष्ट सांगितली तर बोलू येतं ना. पुढची पिढी घडणार कशी? भारतामध्ये संस्कृतीला का महत्व दिलं जातं तर इथं आधीच्या पिढीनं जे कमावलंय म्हणजे ज्ञान असो, संपत्ती असो, संस्कार असो, कला असो, हे सगळं अधिक विकसित करून पुढच्या पिढीला देणं यातून संस्कृती तयार होते. आणि ते जर दिलंच नाही, तुमच्यात जर एकमेकी संवादच नसेल, तुमच्यात जर द्वेष असेल, तुमच्यात जर भांडणं असतील तर हा समाज एकत्र राहणार का? समाजात सगळीकडे जी भांडणं आहेत आता जातीवरून आहेत, राजकारणावरून आहेत, उद्योगावरून आहेत, पैशावरून आहेत, प्रॉपर्टीवरून आहेत, काय नाना करा. तुम्हाला तर माहिती आहे की सुप्रीम कोर्ट विचारलं जाऊन किती प्रश्न कसले कसले सोडवले. दररोज एक वाद तिथे निर्माण होतोय. हे निर्माण का होतात? आम्ही म्हणताना कोणताना सगळ्यांना एकच म्हणतो. म्हणजे आज उद्या लोकसभेच्या निवडणूक आहे, तुम्ही कुठल्याही पक्षाचा जाहीरनामा वाचा. सगळ्या पक्षांचा जाहीरनामा जवळजवळ एकच आहे. आम्ही गरिबांचं कल्याण करू, आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही गॅस स्वस्त करू, आम्ही चंद्रावर जाऊ, आम्ही सूर्यावर जाऊ, आम्ही असं करू. सगळे तेच म्हणतायत. मग भांडण कुठे आहे? भांडण एकच आहे की हे घर कोणाचं हे कसं ठरवायचं. मगाची बाई भांडण होती तेच ठरेल. म्हणून सुप्रीम कोर्टाला इथं काम लागतं. माझ्या शेजारी एक छोटा मुलगा होता, मोठा झाला तो, आणि तो स्वतः आता जज झाला. नाशिकला वाहतूक खात्यामध्ये तो जज म्हणून काम करतो, जोशी आडनाव. तर तो आणि त्याची बायको दोघेही जज आहे. तो परवा मला भेटायला आला, कारण मला नमस्कार वगैरे केला. मी म्हटलं का तुम्ही दोघेही जण जज म्हणून काम करणार, तुमच्यात भांडण झालं तर सोडू नको रे. तो म्हणला आपल्याला भांडी वगैरे ती सोडवली. आपल्याकडे परिस्थिती ही येणार आहे. म्हणून महिलांचा आणि आजच्या दिनाला तो मुद्दा म्हणून आवर्जून मला सांगावं असं की तुम्हाला वाटतंय की तुमच्यातला संवाद वाढवला पाहिजे, घरच्यांशी वाढवला पाहिजे, आईशी वाढवलं पाहिजे, असेल तर सासूशी वाढवला पाहिजे, नसेल तर होणाऱ्या सासूशी वाढवलं पाहिजे. परंतु तुमच्या हातामध्ये हे सगळं. आणि स्त्री जर अमला झाली ना तर ती तिलाच फक्त त्रास देऊ शकते. ती नवऱ्याला त्रास देत नाही. नवरा घटीकडे काय मोठा होईल.
परत आलेल्या महिलांची झोपडी ही भयानक आहे, परदेशामध्ये ती विलक्षण आहे. आपल्याकडे ती अजूनही तितक्या प्रमाणात आपल्यासारख्या सांगली हे आता थोडंसं शहरी वगैरे म्हणूया, खेडेगावात तर अजूनही त्या त्रासच बघतात. पण आता तिथल्याही थोडी मोठ्या झाल्या आणि म्हणतात अशा की आम्हाला सांगलीतला नवरा नको, मला पुण्यातला IT वालाच पाहिजे. IT वाल्यांची झोपडी ही पैशाने निर्माण झालेली आहे. लक्षात घ्या, जी मुलं आज IT मध्ये परदेशात जाऊन स्थायिक झाली किंवा राहिलेली आहे त्यांच्या बाबतीत मी तुम्हाला 100% सांगतो की त्यांचा अर्धा जीव मुलांमध्ये इथं आई बाबांमध्ये आहे आणि आई बाबांचा जीव त्यांच्यामध्ये गुंतलेला आहे. आणि त्यामुळं आई आजारी म्हणली की पोरं 2 लाख रुपये खर्च करून हे पळत येतात. बापाला कुठेतरी वृद्धाश्रमात ठेवायचं म्हटलं की त्या पोराला पळत यावं लागते आणि त्यामुळं होणारा पैसा, खर्च, वेळ हे सगळं द्यावंच लागतं. वेगळी ती काय अगदी चंद्रावर झेंडा लावलाय त्यांनी वगैरे असं काही नाहीये. तुम्ही पेशा कुठला करता, तुम्ही शिक्षक आहात का व्यापारी आहात, तुम्ही आणि कोण आहात याच्यावर काही महत्व नाही. तुमचं कुटुंब कसं आहे, तुमचा संसार कसा आहे, तुमचं शेजाऱ्याशी संबंध कसा आहे याच्यावरतीच आहे. आणि म्हणून तुम्हाला असं वाटेल की मी आता ग्रॅज्युएट झाले, मी BEd झाले म्हणजे आता कुठली नोकरी बघत फिरलं पाहिजे. मग बऱ्याच लोकांची अशी एक समजूत असते की एवढं शिकून मग उपयोग काय, नोकरी नाही करतो, घरातच अजून खरकटी भांडी झाली, नोकरी कशाला करायला, शिकली कशाला. पोरगा जर आमचा शेतामध्ये काम करत असेल तर त्या पोराला असं चिजवतात, शेतीच करायची का धारात काढायचं तर शिकलाच कशाला गेलो. म्हणजे शिकलो की मी नोकरीच करायला पाहिजे, उलट आहे. शिकलं की मी स्वतंत्र धंदा उभा केला पाहिजे, तर त्या शिक्षणाचा उपयोग. शिकून दुसऱ्याच्या दारात चाकरी करायची झाली तर मग केरळ आहेच ना, सगळ्यात जास्त साक्षरता आणि सगळ्यात जास्त मजूर. आम्ही कशात शिकलो? शिकलेली आई असेल तर संसार उत्तम करते. तुम्ही BEd व्हा, MSc व्हा आणि काय व्हा, तुम्हाला नोकरी लागली तरच तुम्हाला काहीतरी 4 पैसे मिळाले, मग शिकून काय उपयोग असला अजिबात डोक्यात आणू नका. शेजाऱ्याशी संबंध, शेजारणीशी संबंध, घरच्या माणसांशी संबंध, मैत्रिणींशी संबंध, महिला मंडळ काढा, ऋषी मंडळ काढा, आर्थिक प्रश्न समजून घ्या. आपल्याला एवढे बहुतेक प्रश्न आहेत ते पुढच्या पिढीला मुलांना सांगावे लागतील. मुलं जेवायला बसतील त्यावेळेला भाग भरवताना तुम्हाला हे सगळे विषय मुलांना सांगावे लागतील, सासूला समजावून सांगावे लागतील. हे करायचं झालं तर त्या शिक्षणाचा उपयोग आणि त्या संवादाचा उपयोग. नाहीतर मग काय होईल माहितीये का की तुम्ही शिकला, तुम्ही पैसे मिळवले, तुम्ही एका कोपऱ्यात. अहो देवपूजा करताना आणि प्रार्थना करताना सुद्धा मगाशी त्या 2 पोरांनी स्वागत पद्य म्हणले इथं, ते दोघांनी म्हणलं म्हणून त्याला गोडी वाटली. एकट्यानं म्हटलं तर चालत नाही. आपल्याकडे आरती सगळे मिळून जमले का नाही, आरतीची वेळ 7 म्हणजे की पब्लिक सगळं बरोबर 100-200 माणसं एकट्यानं आरती करून बघा तुम्ही, नाहीये. देव सुद्धा ऐकणार नाही. आपल्याला पूजा आणि आरती सुद्धा मिळूनच करायची असते आणि ते संस्कार आपल्याला शिक्षणातून मिळतात. ते संस्कार महिला दिनातून होतात, ते संस्कार ज्येष्ठ नागरिक दिनातून होतात, ते संस्कार बालक दिनातून होतात. एक दिवस साजरा केला म्हणजे गणपती बाप्पा मोकळ्या म्हणायचं, दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन करायचं, अशी काही दिन साजरी करण्याची प्रथा आपल्याकडे नाही. आणि त्यामुळे 365 दिवस हे महिला दिनच आहे असं म्हटलं पाहिजे. तुम्ही इथं का शिकता त्याचं हे उत्तर आहे. देश मोठा झाला तर तुम्ही मोठा झाला ना, गाव मोठं झालं, समाज मोठा झाला, कुटुंब मोठं झालं तर तुम्ही मोठं झालं. तुम्ही मोठे झाला आणि 500 रुपये मिळवून आणले म्हणजे तुमचं कुटुंब मोठं होत नाही. पोरं जर बाहेर कुठतरी किंवा आईबाप जर बाहेर कुठतरी, समजा उद्या तुमच्या घरातला वडील माझे किंवा सासरा बाहेर कुठतरी पारावर बसून व्हिडिओ बसले, नवरा लावून हिंडतोय, पोरं कुठतरी हिंडते आणि मी मात्र BEd झाले आणि दुसऱ्या शाळेत जाऊन 500 रुपये मिळवून आणले, काय उपयोग? त्यामुळं आपल्या या सगळ्या शिक्षणाचा मुलांच्या आणि मुलींच्या दोघांच्याही नोकरी हे एकमेव ध्येय असता कामा नये. लक्षात घ्या तुम्ही, आपल्या भारतामध्ये तरी फक्त 2च गोष्टी अशा आहेत की ज्या महान प्रयोगशाळा आहेत. एक आहे शेती आणि दुसरं आहे स्वयंपाकघर. याच्या इतकी मोठी कुठलीही प्रयोगशाळा नाही. तुम्ही वाटेल तेवढे प्रयोग त्यात करू शकता आणि वाटेल तेवढं संशोधन करून कितीही प्रगती करू शकता. नुसतं गाजर म्हटलं तर तुम्हाला 72 पदार्थ करता येतात असं ते रेसिपी करतो. आपल्याला गाजर खाता सुद्धा येत नाही. परंतु हे सगळं शिकलं तर पुढच्या पिढीला कळेल आणि देश मोठा होईल. हे सगळं आपण का करायचं, का शिकायचं, त्याच्यामध्ये प्रेरणा काय, मी काय या कॉलेजमध्ये आलो, मी काय इथे शिकवतो, ही प्रेरणा एकदा आपली तपासून बघायला काय हरकत नाही. आज घरी गेल्यानंतर झोपल्यावर मुद्दामून अंतरावर पडल्या एकदा मनात आणा की मी हे जे करतोय, मी हे जे शिकतोय याच्यामध्ये माझी प्रेरणा काय, का करत असेल मी एवढं, नोकरीसाठी नाही, मग कशा
जाता येत नाही म्हणून, नोकरी लागतो का मी शिकतो, त्याच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्हाला सापडेल. उपनिषदामध्ये कथा आहे, सांगतो की एक राजा होता संस्थानिक, सांगलीसारखं छोटं संस्थान, आणि तो राजा म्हातारा होता. म्हातारा झाल्यानंतर स्वाभाविक आहे, पुढचा संस्थान असल्यामुळे पुढचा त्याचा राजपुत्र जो असेल त्याच्या हातात ते राज्य जाणार. मग तो युवराज पुढचा राजा होणार. राजा एक दिवस कालवश झाला गेला, हा नवीन राजपुत्र गादीवर आला, आणि त्याला असं वाटायला लागलं की जुनं झालं जे राजासाहेबांच्या वेळेचं, वडिलांच्या वेळेचं, ते सगळं जुनं काय उपयोग नाही, आता मी नवीन सगळं बदलून जातो. आपल्या इथं सगळं विज्ञान येणार, आपल्या इथं शिक्षण येणार, आपल्या इथं कॉलेज वगैरे सुरुवात तरी कुठून तरी केली पाहिजे. नवीन जगातला तुमच्या वयाचा उन्नत्या जगातला असा 20-25 शिकला तो युवराज काय करू आणि काय नको असं व्हायला लागलं. तो म्हणला सुरुवात तरी करूया. कुठून सुरुवात करायची, तर राजवाड्यापुढे जो प्रचंड घाणेरा रस्ता पडला होता, सगळे दगड बिगड तोडे, रस्ता बाद झालेला, आम्हाला रस्ता हे स्वच्छ करूया, राजवाड्या पुढल्या रस्ता स्वच्छ करण्यापासून सुरुवात करू. मग त्यानं प्रधानाला बोलतो. प्रधानजी म्हणला आपण आजपासून कारभार सगळा बदलायचा, नवीन युग आलं, आणि त्यामुळे हा रस्ता स्वच्छ करण्यापासून सुरुवात करायची. मग ते प्रधानजी म्हणजे काय, आपल्याकडचे मंत्री जो, त्यांनी थापा मारायला सुरुवात केली. सर प्रोव्हिजन नाही यावर्षी, बजेटमध्ये काय घेत नाही, पैसे नाही आहेत, करणार कसं, ते नेहमीच सूर असतात करायची. तो म्हणा काहीतरी युक्ती काढा, आपण हे आपण सुरुवात तरी करूया, लोकांच्याकडनं करता येईल का, लोकसहभाग वाढवता येईल का मला, बघूया म्हणजे एक रात्रभर विचार करू. त्या प्रधानानं आयडिया काढली. त्यानं काय केलं की एक ओझरभर मोहरा एकत्र केला. मोहरा म्हणजे माहिती सोन्याचं नाणं, सोन्याची नाणी, सुवर्ण नाणी जुन्या काळात. त्या मोहरा एक ओझरभर घेतल्या, आणि त्या राजवाड्यामध्ये जे दगड पडलेले होते राजवाड्याच्या बाहेर रस्त्यावर सगळे, ते आईबाळीनं थोड्या थोड्या एखाद्या दगडाच्या खाली एक एक मोहर ठेवायचं. या दगडाखाली एक मोहर ठेवायची, एक 10-20 पावलं गेली की त्या पुढच्या दगडाच्या खाली एक मोहर ठेवायची, इकडे 2 पडले त्या दगडाखाली एक ठेवायची. असं त्या 2 किलोमीटरचा जो रस्ता होता, त्या रस्त्याच्या दगडाखाली एक एक मोहर पेरून अशी मोहरा ठेवलं. आणि सकाळी फुल उठवून दिली. नळावरती बायकाला बऱ्याच जमल्या, तिथे एक गप्प सोडून दिली. दगडाखाली मोहरा सापडला कसं ऐकलं. नळावरती बायका जमलेल्या, त्यामुळे ती बातमी गावावर व्हायला काही वेळ लागला नाही. पटाटा सगळ्यांनी आपल्या घरी सांगितलं, ते त्यावेळेचं बातमीपत्र सगळं बातमी सगळ्या गावावर. अरे असं असं झालं म्हणजे काय मोहरा सापडतात म्हणजे काय ऐकलं पाहिजे, कुठं म्हणत काय काय माहित नाही आपल्याला. पारावरती माझ्यासारखी 2-3 आपली रिकाम टेकडी माणसं बसलेली होती. ती म्हणजे काय करायचं हे काय काय आले असं मोहरा सापडतात काय काय म्हणजे बसलो जा इथं बघूया तर 4 दगड बाजूला टाकली. त्यातला एक जण उठला, त्याने 1 दगड उचलला, 2 दगड उचलले, 4 दगड बाजूला टाकल्यावर एका दगडाखाली खरंच मोहर सापडली. आणि म्हणलं मोहर सापडली ही काय, म्हणलं नाणं सापडलं मला सोन्याचं, काय सांगतोय तुम्ही, आणि ही काय की 2-3-4 पोरं आली पळत, त्यांनी 2-4 दगड बाजूला टाकले, त्यातल्या एकाला पुन्हा सापडली. गावभर सगळ्याला वाटला काय खरंच सापडायला लागले मोहरा. आणि मग हा या गल्लीतले लोक आले, त्या गल्लीतले लोक आले, असा बरा सगळं गाव त्या रस्त्यावर दगड उचलतो फेकते. कोणाला तरी मोहर सापडायचं, कोणाला तरी मोहर सापडायचं. सगळ्यांना काय मिळत नव्हती ना, दगड दगड उचलायचे, बाजू टाकायचे, रस्ता साफ 1 तासाभरात रस्ता मोकळा स्वच्छ झाला. पण माणसं थांबायला कुठं काय, ते राजवाड्याचे दगड काढायला लागले, ते लोकसभेचे दगड काढायला लागले, ते पार्लमेंटचे दगड काढायला लागले. त्याचं कारण हे की रस्ता स्वच्छ व्हावा ही त्यांची प्रेरणा नव्हती, ती मोहरी होती ना, ती त्यांची प्रेरणा. आपल्याची प्रेरणा कुठली आहे, हा देश स्वच्छ व्हावा, हा रस्ता स्वच्छ व्हावा, पुरुषांसाठी हा मार्ग स्वच्छ व्हावा, ही प्रेरणा असेल तर तुम्ही काम करा. नाही तर मोहरासाठी असेल तर जग खूप ओसवडले वाटते तेवढ्या मोहरा सध्या भरपूर पैसे मिळतात. सध्या बांगड्याची मजुरी तर सुद्धा 500 रुपये, आणि त्यामुळे तुम्हाला पैसा मिळवणं काय अवघड नाही. दारूच्या दुकानात तर भरपूर पैसे मिळतात तुम्हाला. पत्रकारांना पूर्वी आमच्या वेळेला पत्रकारांना आम्ही म्हणायचो की आमच्या पॅन्टला खालच्या बाजूला दोन शिवलेलेच नव्हते, कारण ठेवायचे पैसे ठेवायचा प्रश्नच नव्हतो. आता पत्रकारांना तुम्हाला भरपूर पैसे मिळतात, कारण सगळा व्यवहार कसा आहे तो तुम्हाला माहिती आहे. मग पैसे मिळवायला काय लागतं, त्यामुळे पैसे मिळवायला तुम्हाला शिक्षक व्हायची गरज नाही. या जगात बिघडलेलं सगळं जरी आहे असं आपण चारी बाजून म्हणत असू, भ्रष्टाचार वाढला आहे, पोलीस असेल, सरकारी यंत्रणा असेल, शाळा अशा सगळं बिघडले, सुधारणार कोण एवढा प्रश्न विचार. आणि त्याचं उत्तर फक्त आणि फक्त
शिक्षक आणि आई हे दोनच घटक असेल की ते समाज सुधारू शकतात, इतरांचा तो त्रासच नाही. आणि त्यामुळे त्या दोन्ही भूमिका जर तुम्ही करत असला, एक तर शिक्षक किंवा दुसरी महिला, तर या दोघांच्या हातात हा समाज सुधारण्याची ताकद आहे, ती वापरायला शिका. आजच्या महिला दिनाची शुभेच्छा देतो आणि ही ताकद वापरण्यासाठी तुम्हाला बळ मिळावं अशी ही शुभेच्छा देतो. जे काही तुम्ही कराल त्याच्यामध्ये प्रचंड मोठे व्हा, आनंदी व्हा आणि हा देश समृद्ध करा. तृप्तिदाम शांतीदाम शैव सर्वम भवतु मंगलम. आपल्या सर्वांची प्रेरणास्थान आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बेबी मर्गे सर यांनी आपल्या अध्यक्षीय मधून व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. ओम तेजस्वी नामोदी महिला दिनाच्या निमित्तानं या विचार मंचावरती उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय वसंतराव केजी, त्यांचा परिचय त्यांनी दिला होता, ते वाचून आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. पण सरांचा परिचय फार वेगळा आहे. संगीत शिक्षण संस्थेची त्यांची ऋणानुबंध फार पूर्वीपासून. संगीत शिक्षण संस्थेची स्थापना 1914 झाली आणि 2014 साली शताब्दी वर्ष साजरा झाला. त्या घटनेला मी साक्षीदार होतो. आज आपल्यामध्ये नाही, परंतु जे जनार्दन निबेस यांची एक दूरदृष्टी होती. शताब्दी कशा पद्धतीनं आपल्याला साजरी करायची. त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं नाव आलं होतं ते त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसंतराव केस. जवळजवळ 1 वर्षभर 1914 पासून 2014 पर्यंत संस्थेचा सगळा इतिहास शोधून काढणं आणि ते शब्दरूपात मांडणं, पुढं सगळं भव्य आणि दिव्य काम सरांनी त्यावेळेला केलं. जवळजवळ 700-750 पानाचं शताब्दीचं पुस्तक 2.25 वर्ष ते काम चालू. वेगवेगळे अंक वेगळे निघाले, परंतु शताब्दीचं स्वतंत्र पुस्तक थोडे सोपी गोष्ट नाही. त्याची बाबी आपल्या संस्थेमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा खूप मोठं योगदान सरांचं. समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आज 70-74 वर्षे वय आहे समजा, परंतु अनुभव हाच खरा शिक्षक असतो. त्यांच्या बोलण्यामधून समाज जीवन, राष्ट्र जीवन आणि आपली भारतीय संस्कृती काय आहे याचं उत्तम दर्शन त्यांनी आपल्याला दिलं. या ठिकाणी आपल्या महाविद्यालय विकास समिती जी आहे त्याचे सदस्य आणि नेहमीच मला मार्गदर्शन करणारे सुविधाताई, या महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक सुशील कुमार सर आणि प्राचार्य श्री काळे ग्रंथालय आयोजित हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, मी आयोजन केलेला आहे. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल अदू मॅडम, त्याच पद्धतीनं त्यांना सोबत घेऊन पाटील मॅडम, बंदर सर, सुनील पाटील सर, सगळ्यांनी 2-3 दिवसामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं त्याचं नियोजन केलेलं आहे.
आपल्या महाविद्यालयातील माझे सर्व प्राध्यापक, सहकारी आणि विद्यार्थी मित्र, सरांनी सांगितल्याप्रमाणे इथं विद्यार्थ्यांच्या मध्ये मेल आणि फिमेलची ज्याला आपण तुलना करतो, पुरुष विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे आणि स्त्री विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. सर इथे ज्या फोटो लावलेले आहेत, सावित्रीबाई फुले या काळापासून आजपर्यंत जो काही लढा दिलेला आहे त्यामधून आज या महिला शिक्षणापर्यंत इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. परंतु सर जे बोललेले आहे त्याचाच एक धागा पकडून मी इथं बोलतो आहे. कारण इन्स्पायर इन्क्लुजन या वर्षीची थीम आंतरराष्ट्रीय महिला दिनाची महिलांमध्ये गुंतवणूक. खरंच आपल्या देशातील महिला साक्षर झालेल्या आहेत का? प्रश्न निर्माण होतो. खरंच आपल्या देशातील महिला साक्षर झालेल्या आहेत? ज्या अँगलने मी विचार मांडतोय त्याचं उत्तर नाही असं. भले 4 पुस्तकं वाचून एखादी पदवी आपण घेऊ शकता, म्हणजे ती साहित्यिकदृष्ट्या तुम्ही साक्षर झाले. परंतु आर्थिकदृष्ट्या त्याला आपण महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण हे शब्द वापरतो. तिथं आर्थिकदृष्ट्या महिला साक्षर झालेल्या आहेत असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला त्याचे उत्तर नाही. एक 2 वर्षापूर्वीचं उदाहरण देतो मी तुमच्या लक्षात येईल. कुपवाडमध्ये राहणारे कुटुंब, त्यांना एक मुलगी, त्या मुलीचे वडील पोलीस खात्यामध्ये काम करतात आणि आई घरामध्ये काम करतात. एका मैत्रिणीच्या बरोबर ती आई स्वतःच्या मुलीला घेऊन माझ्या घरी आहे आणि माझ्या मुलीला इंजिनिअरिंग करायचं आहे, तिला एवढे मार्क्स मिळाले, काय करावं? तिनं स्पष्ट तिच्या व्यथा मांडलेल्या आहे. वस्तुस्थिती आहे, मी आज माझ्या नवऱ्यापुढे पैशासाठी प्रत्येक पगार आणि खूप काही बोलणं त्यांचं ऐकून घ्यावं लागतं. भविष्यात माझ्या मुलीला ही वेळ येऊ नये म्हणून माझ्या मुलीनं चांगलं शिक्षण घ्यावं आणि ती स्वतःच्या पायावरती उभी राहावी. त्या मातेच ही निरक्षर पण खऱ्या अर्थाने ती साक्षर होती. कारण का? त्या मुलीवरती अशा पद्धतीने तिने संस्कार केले. आज ती मुलगी मोठ्या कंपनीमध्ये 16 लाखाच्या कंपनीवरती काम पुण्यामध्ये अभिमानाची गोष्ट. कारण आर्थिक साक्षरता ही खऱ्या अर्थानं आर्थिक स्थैर्याचा पाया आहे. आर्थिक स्थैर्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला वेगळ्या अँगलने विचार करावा. केवळ नोकरी आणि वेतन श्रेणी जी आहे त्या वेतन श्रेणीमध्ये अडकून न राहता आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा. आज माझ्या माहितीप्रमाणे 2022चा ते सर बघा
2022चा सर्वे सांगतोय लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो मध्ये पुरुषांचं प्रमाण 77.2 आहे आणि महिलांचं प्रमाण 22.8. लक्षात येतं ही जी विषमता आहे, मग म्हणायचं आपण महिला सबलीकरण, महिलांचं सक्षमीकरण, 30% आरक्षण, सगळ्या बाबतीत जरी व्यासपीठावर बोलणं कागदावरती लिहिलं तरी सुद्धा प्रत्यक्षात अहवाल हा वेगळा सांगतो. एवढं प्रमाण कमी असण्यापाठीमागची काही कारणं पण आहेत. त्यामध्ये कामाच्या ठिकाणी मर्यादित संधी आहे. महिलांच्यासाठी कामाच्या ठिकाणी मर्यादित संधी आहे. संधी जी आहे ती मर्यादित. सहज एक क्षणभर फक्त डोळे बंद करून विचार करा, जिथं शासनानं वेतन निश्चित केलेले आहे त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं वेतन कुणी निश्चित केलेलं आहे. उत्पन्नातील किंवा वेतनातील तफावत आहे. आजही ग्रामीण भागामध्ये महिला ज्यावेळेला शेतामध्ये काम करायला जाते तिचं वेतन वेगळं आहे, पुरुषाचं वेतन वेगळं. आज मारुती रोडला गेल्यानंतर कॉलेजला जाणाऱ्या मुली तिथं संध्याकाळच्या वेळेला काम करत असतात, त्यांना मिळणारा वेतन तिथं पुरुष काम करतात त्याला वेतन मिळतं. ही जी तफावत आहे ती आव्हान. त्यानंतर काही सामाजिक न्याय व्यवस्था किंवा सामाजिक नियम याही बाबी कुठे ना कुठेतरी या रेशोला आणि शिक्षण व्यवस्था सुद्धा तितकीच जबाबदार आहे. कारण या शिक्षण व्यवस्थेनं पदव्या दिल्या पण जगण्याचं साधन दिलेलं नाही. म्हणून आता एडीपी 2020 मध्ये असा खूप काही बदल त्याच्यामध्ये सुचवलेला आहे, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी किती प्रमाणामध्ये होणार आहे हेही पाहणं तितकंच गरजेचं. त्यामुळं हे अर्थानं महिला दिन साजरा कशासाठी करायचा आहे, कारण खूप 50-60 वर्षे त्याच्यासाठी प्रयत्न झालेले आहेत. तरी सुद्धा आज महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, आर्थिक नियंत्रण करू शकते, आर्थिक नियोजन करू शकते आणि सगळ्यात महत्वाची जी थीम आहे ती आर्थिक गुंतवणूक. वय वर्षे 30-35 नंतर किती महिला आज स्वतःच्या भविष्यासाठी म्हणून गुंतवणूक करून ठेवतात विचार करा. आज सकाळी माझ्या घरामध्ये जी काम करणारी महिला आहे, मी आणि मॅडम तिच्या विषयावर बोलत होतो. त्या महिलेचं वय आहे साधारणपणे 33 वर्ष आहे आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये रक्कम गुंतवता येते. वय वर्षे 60 झाल्यानंतर या महिलेला अर्निंग सोर्स दुसरं काही नाहीये. घरामध्ये मुलं लग्न झाल्यानंतर पुढचं काय होतं ते सगळं आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला त्याचा सांभाळ कोण करतो? त्या भविष्याचा विचार कधी त्या स्त्रीने केला पाहिजे का? तिच्यासाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का नको? आणि आज सुदैवाने सध्याच्या शासनाकडून महिलांच्यासाठी खूप काही अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. आज आपण साक्षर झालं असं म्हणतो, शिक्षण आपलं झालेलं असं आपण म्हणतो. किती महिलांना महिलांविषयी कायदे माहीत आहेत, स्वतःच्या संरक्षणाविषयी किती कायदे माहीत आहेत, शासनाकडून कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा आपल्यासाठी आहेत हे किती जणांना माहीत आहे. इथं जर विचार सुद्धा वेळ नाही तिथेच भविष्यासाठी आपल्याला काहीतरी गुंतवणूक करायचं.
जेणेकरून आर्थिक स्थैर्य आपल्याला प्राप्त. याचा आणि जीवनमानाचा काही संबंध आहे का? हो आहे. आर्थिक स्थैर्य असेल तर आपण सुखानं आनंदानं जीवन जगू शकतो, मुलांवरती चांगले संस्कार करू शकतो. आणि म्हणून ज्या वेळेला इथं तुलना केली जाते परदेशातील संस्कृतीने आपली संस्कृती, आपल्या भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शिक्षणाच्या माध्यमातून आपण करत असतो. कारण सरांनी सांगितलं बोलता बोलता की परदेशामध्ये ठराविक वय झाल्यानंतर आई वडिलांपासून ती मुलं पूर्णतः वेगळी होतात. त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाकडे असते. नातवंड हा प्रकार तिथे नाहीच आहे. रिटायर झाल्यानंतर म्हातारा आणि म्हातारी दोघेही कुठेतरी एका खोलीमध्ये किंवा घरामध्ये ते राहतात आणि त्यांची मुलं त्यांच्या जवळ राहत नाही. ही भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचा हा बदल आहे. आणि म्हणून कुटुंब व्यवस्था जर चांगल्या पद्धतीने एकाच रथाचं दोन चाक असतात आणि ते पॅरलल जात असतात. कधीही मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ असा कधीही करायचा नसतो, ते होत नाही. आणि म्हणून केवळ वेतन निश्चितीच्या ठिकाणीच आपल्याला नोकरी पाहिजे असेही काही नाही. आज महिलांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय आपण करू शकतो आणि स्वतःचं आर्थिक स्थिती चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्याचं नियंत्रण करू शकतो आणि भविष्यासाठी काही ना काही आपण चांगल्या पद्धतीनं गुंतवणूक करू शकतो. हे जर आपल्याला समजलं तर खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा केल्याचा सार्थक होईल. आज या निमित्तानं आपले सर त्या महाविद्यालयामध्ये आणि कारण माझ्या माहितीप्रमाणे 97-98च्या दरम्यान वारे कुलकर्णी सर प्राचार्य असताना सर आले होते. त्यानंतर असं काही त्या ठिकाणी कुठल्या निमित्तानं आलेले नाही, परंतु एक चांगली संधी आज आम्हाला मिळाली. कारण सरांचे विचार ऐकणं आणि ते प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचं स्वीकार करणं फार महत्त्वाचं. कारण अनुभवाची ओळख. सर आपण आला महाविद्यालयाच्या वतीने आपणास धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे शिवदाताई आपणही आला आणि माझे तुम्ही सत्कार करून योग केला. कारण ही मोठा कधीच नसते. माझी संस्था मला मोठी करायची, माझ्या महाविद्यालय मला मोठी करायचं. ज्या वेळेला तिथं बोर्डावरती विद्यापीठामध्ये 9 विद्यार्थी एकाच वर्षी ग्रेडमध्ये येतात त्यावेळेला सांगली शिक्षण संस्था, सांगली शिक्षण संस्थेचं समिती एज्युकेशनचं नाव मोठं आणि ज्या संस्थापकांना ज्या हेतूंना होम तेजस्वी या ध्यान प्रेरित होऊन संस्था अखंडपणे आपल्यासारख्या ज्ञानी गुणी विद्यार्थ्यांकडून संस्था उभं आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी अखिल मुजावर यांना आमंत्रित करतो. तेजस्वी नाम सांगली शिक्षण संस्थेचे श्रीमती पुत्राबाई शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली अंतर्गत प्राचार्य श्री काळे ग्रंथालयाने जागतिक महिला दिन आज साजरा होत आहे. कार्यक्रमाचे आभार करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी मला आभार प्रदर्शनाची संधी दिली. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री वसंतराव कापसे सर यांनी आज आपणास जागतिक महिला दिनानिमित्त उदाहरणे, दाखले, कथा मधून बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे कॉलेजच्या वतीने हार्दिक आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्रेरणास्थान आणि आमचे मार्गदर्शक
माननीय प्राचार्य डॉक्टर बी मर्देकर यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होत आहे आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन बहुमूल्य आहे. मी आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती सौ शुभदा पाटणकर मॅडम यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल कॉलेजच्या वतीने त्यांचेही आभार. जागतिक महिला दिनाची थीम बॅचवर उतरून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याची संकल्पना मांडून ती वास्तवात उतरवणारे श्रीमती शर्वरी पाटील मॅडम, श्री दयानंद गोंधळ सर व श्री सुनील पाटील सर यांचे विशेष आभार. आजच्या कार्यक्रमाला अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष चे समन्वयक डॉक्टर सुशील कुमार सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर युवराज पवार सर, कॉलेजचे प्राध्यापक नवनाथ निसर्ग सर, प्राध्यापिका सौ गायत्री जाधव मॅडम, प्राध्यापिका सौ विजया लोखंडे मॅडम व प्राध्यापक श्री कल्लापा माने सर यांनी आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्याचबरोबर कार्यक्रमातील स्वागत गीत सादर करणारे श्री मकरंद कोळी आणि श्री ओंकार जाधव सर यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ संध्या यादव मॅडम व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देणारे श्री समीर पाटील सर यांचेही आभार. त्याचबरोबर कार्यक्रमाची धुरा आपल्या सूत्रसंचालनाने यशस्वीरित्या सांभाळणारे श्री मजुमदार चिकलदार आणि सुदर्शन देशमुख यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमासाठी सुरेख परिलेखन करणाऱ्या सौ किरण कवंदे पाटील मॅडम आणि देशमुख अरुणा व मजुमदार चिकलदार यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमासाठी बैठक व्यवस्था करणारे व स्टेज व्यवस्था करणारे श्री संकल्प अंबोरे आणि समेत आवती यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका प्रतीक कांबळे सर यांनी तयार केली, त्याबद्दल त्यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमाचे छायाचित्रकार समेत पाटील आणि व्हिडिओ संकलन करणारे श्री रामानंद सर यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमात विशेष रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे श्री प्रतीक जमदारे सर, ओंकार जाधव, साहेबराव भजंत्री, समेत पाटील यांचेही विशेष आभार. या व्यतिरिक्त महाविद्यालयातील शिक्षक आणि इतर कर्मचारी व ज्ञात सहकार्य करणाऱ्या सर्व, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली त्या सर्व बीएड प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व प्रशिक्षणार्थी त्यांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला. धन्यवाद. सेकंड इयरचे विद्यार्थी 1:30 वाजता मॅडम येणार आहे, केपीच्या संदर्भामध्ये. कुठे थांबणार इकडचे करून